की बैटिंग है क्या है? सुशील 11 ची म्हणजे बॅटिंग आहे. पहिला चेंडू लोकल मध्ये टाकलाय, ड्राईव्ह केलाय, हलक्या तरी खेळाडू तिथे आहे. एक धावाने ते थोडंसं पंबल झालं होतं पण स्वतःला सावरलं आणि एक धावाने इथे धावसंख्या वाढत असताना टॉस याने सुशील 11 नाही सलमान 11 आणि फिल्डिंग घेतली होती. हे बॉलर कोण आहे? नदीम. आफ्ताब आणि हा, आता बॅटिंगला आता सद्दाम आलाय. आफ्ताबनी स्ट्राइक रोटेट केली. ये बच्चा लोग नीचे बैठ जाओ, इधर जो भी स्टेज के सामने सब लोग नीचे बैठ जाओ. थैंक यू. पुन्हा एकदा विकेट केलाय, चेंडू हवेमध्ये आहे, खेळाडू त्याच्या खाली येतोय, झेल होईल का? यस, पहिला विकेटचा पतंग. चेंडू पडत असताना एक धावाने ते खातं उघडले टीमची धावसंख्या. गोष्ट आहे की हा थंडीच्या सत्रामध्ये आपल्याला ह्या मैदानावरती ती जाणवतं की थंडी आहे म्हणून. ह्या प्रेमनगरमध्ये मैदानाच्या चारीवर बघितलं तर खुल्लं असं मैदान, बिल्डिंग, झाडे आपल्याला दिसत आहेत आणि दर्शकच आपल्याला पाहायला मिळतात. सरळ डाऊन द ग्राउंड खेळलाय, वन बाउन्स त्याच्या हातामध्ये. चला पहिलं षटक आपण पाहतोय तर सुंदर अशा पद्धतीने हाताळतोय तो म्हणजे गोलंदाज नदीम. आपण पाहत आहात प्रेमनगर प्रीमियर लीग सीझन 7 मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. सकाळपासून आत्ताने आलेल्या सर्व प्रेक्षकांचं आणि यूट्यूबमध्ये जे लाईव्ह पाहत आहे त्या यूट्यूबच्या पण सर्व प्रेक्षकांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतो मी ह्या स्पर्धेच्या माध्यमातून. पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा चेंडू पुल केलाय, पॉवरफुल झालाय 4 धावांसाठी. हा येतोय पहिला चौकार ह्या मॅचचा. धावांसाठी पाठवून दिलाय, 4 धावांसाठी चौकार. चला एक स्कोरिंग शॉट इथे लागलाय अझीमच्या बॅटमधनं. 5 चेंडू 7 धावा. पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा चेंडू व्हेरिएशन केलंय, खेळाडू आता तैनात आहे, चुकी करणार नाही आणि अजून एक गडी बाद. सेलिब्रेशन असं पाहिलं की शाहिद आफ्रिदीची आठवण येते. विकेट पडल्याच्या नंतर त्याचे जे होते ना ॲक्शन, ते सेलिब्रेट करण्याची स्टाईल ही दिसली त्याच्यावरती. अजून एक गडी बाद. 7 धावा झालेत आणि 7 धावावरती 2 गडी बाद केल्यात, यश मिळाले गोलंदाज नदीम याला. इकरार नवीन फलंदाज. पहिले षटक संपले. पहिले षटकाच्या समाप्तीच्या नंतर टीमची धावसंख्या 7, लॉस ऑफ 2 विकेट्स. चला फिल्डिंग लावायची. फिल्डिंग चर्चा नको आहे, थोडीशी लवकरात लवकर फिल्डिंग लावायची. अजून भरपूर सामने आपल्याला खेळायचे.
चला आपण लाईट्स पाहतो इथे चालू करण्यात आलेले आहे, कारण थंडीचे दिवस आहे, काळोख लवकर होतोय. आता दिवसभर तर आपण पाहिले, पण रात्रीच्या सत्रामध्ये तर हा खेळ आहे आणि जे टी शर्ट आहे जे कलर आहे ते रंगीबेरंगी, हे पाहण्याचा मजाच कुछ वेगळाच आहे. चला गोलंदाजी एंडवर आपण पाहतोय भाऊ याला. भाऊ आखू टप्प्याचा चेंडू पुल केलाय, भाऊचा पहिला चेंडू आपल्या फॉलो थ्रू मध्ये पकडण्याचा प्रयत्न, एफर्ट चांगलं होतं. सोपं नसतं की ग्रॅव्हिटीच्या अगेन्स्ट पळून आपण तो झेल पकडायचा आहे. चांगला एफर्ट होतो म्हणावं लागेल इकडे भाऊचा. चला जाऊया पुन्हा एकदा खेळाडू तिथे वन पास रन आउटची संधी, थ्रो चांगला आणि हातातून सुटलाय. ओहो हो, हात को यार मुना लगाया. रनआउटची संधी होती, संधी सोडली. पाहूया ही संधी फलंदाज कशा प्रकारे उपयोग करतोय. पुन्हा एकदा चान्स आहे, विकेट प्राप्त करण्याचा मौका आहे, चुकी करणार नाही. एक चुकी केली पण तदनंतर विकेट प्राप्त केलाय. कॅप्टन आपण पाहतोय खेळपट्टीवरती बॅटिंग करायला आलेत. पाहूया सुशील जो कॅप्टन आहे कशा प्रकारची आपली जी भूमिका आहे ती निभवतोय. पुल करण्याचा प्रयत्न होता पण चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन टिपलाय. खेळाडू आहे, चुकी करणार नाही. कॅप्टन्स आले आणि कॅप्टनला जास्त वेळ काही घाम गाळू दिलेला नाहीये. पुन्हा एकदा अजून एक विकेट भाऊच्या खात्यामध्ये.
हो, पहिल्या चेंडूवरती मन बनवलं होते की विकेट करण्याचा प्रयत्न, आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. जो फलंदाज येतो तो षटकारांनी चौकार मारायला जातोय. पण आत्ताची सध्याची जी घडी आहे ना, विकेट जास्त केलेत आणि आपल्याला मॅचमध्ये बनवायचं असेल, सन्मानजनक स्कोर जर बनवायचा असेल, तर एक पार्टनरशिप कुठे ना कुठे आपल्याला करायची असेल. जर का स्वतःच्या खांद्यावरती जिम्मेदारी घ्यायची असेल, तर ह्या बॅट्समनला स्वतःच्या खांद्यावरती जिम्मेदारी घेणं खूप गरजेचं आहे. 8 रन. क्रिकेटमध्ये एक ओव्हर आणि एक पार्टनरशिप तुम्हाला मॅचमध्ये आणू शकते. तर आतापर्यंत आपण पाहिलं तर गोलंदाजी खूप चांगली झाली आहे आणि विकेट विकेट आणि फक्त विकेट जात आहे. नदीम वैयक्तिक स्वतःचं दुसरं आणि आपल्या संघाकडनं तिसरं षटक घेऊन येतोय, तो म्हणजे नदीम. पहिला चेंडू लेगच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. मिड विकेट क्षेत्रामध्ये खेळाडू आहे, त्यांनी 2 धावा पूर्ण. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट, बिटवीन टू बॅट्समन. सुपर रनिंग. माहिती आहे इथे फलंदाज आले की चौकार षटकार येत नाहीये. स्कोरबोर्ड चालू ठेवणं गरजेचं आहे. एक एक धावा, 2 2 धावा का नसाना, पण स्कोरबोर्ड चालणं खूप गरजेचं आहे. पुन्हा एकदा लोंगमच्या क्षेत्रामध्ये खेळाडू आहे एकच. चांगला थ्रो, चांगला क्लासिकल शॉट आपण पाहिला आणि धावा फक्त एकच मिळाला आहे. टीमची धावसंख्येवरती 1-1. 11 धावा धावसंख्येवरती, 4 गडी बाद. तिसरं षटक मार्गस्थ असताना नदीम आपलं स्वतःचं वैयक्तिक दुसरं षटक घेऊन येतोय. आपण पाहत आहात प्रेमनगर प्रीमियर लीग सीझन 7 मध्ये आलेल्या सर्व आमच्या प्रेक्षकांचा आणि यूट्यूबवर जे पण प्रेक्षक आमचे पाहत आहेत त्यांचाही देखील स्वागत आहे. पुन्हा एकदा विकेट करण्याचा प्रयत्न. खासियत ही आहे गेंदबाजीची, काय गोलंदाजी करतोय. टप्पा महत्त्वाचा आहे आणि त्याच टप्प्यावरती गोलंदाजी करतोय. जबरदस्त ॲक्शननी आणि हातातून जेव्हा शेवटच्या क्षणापर्यंत जो चेंडू रिलीज होतोय ना, तो अचूक टप्प्यावरती चेंडू पडतोय. जबरदस्त गोलंदाजी नदीमची. का त्याला दुसऱ्या ओव्हरसाठी बोलवले कॅप्टननी, तर हे याच्यासाठी बोलवले त्याला. पुन्हा एकदा विकेट केला. यंदा टायमिंग चांगलं होतंय का, पण नाही. कॅच प्रॅक्टिस आणि अजून एक गडी बाद होतोय. डीजे विकेट अजून एक प्राप्त केला नदीमने आपल्या संघासाठी.
लागतोय. बघता बघता मला असं वाटते विकेट आपण जमीर जमीरने देखील ह्या स्पर्धेमध्ये हॅट्रिक घेतली आहे. एक हॅट्रिक त्याच्याही नावावरती. आता तो गोलंदाज अजून एक विकेट. शॉट चांगला होता, शॉट मध्ये काही खराबी नव्हती, पण खेळाडू तिथे तैनात होता. अजून एक विकेटचं पतन. 7वा गडी बाद. हो वेग भन्नाट वेग आहे. जितलालचं स्वागत केलं. शॉर्ट पिच चेंडूने रनआउटची संधी आहे, पण हातात जर का चेंडू आला असता तर निश्चित अजून एक गडी बाद झाला असता. काय वेगाने गोलंदाजी करतोय जमीर. अच्छा अच्छा. चला, रात्रीचा समय, संध्याकाळ झाली आहे. लाईट्स आपण पाहतायत. खूप चांगली अशी इंटरनॅशनल च्या लेवलची ही मॅच आपण पाहतोय. IPL एक प्रॉपर क्रिकेटिंग शॉट. आता बऱ्याच वेळानंतर इथे खामोशी होती आणि त्या जल्लोषामध्ये इकडे हा षटकाराने सगळ्यांना आरडाओरड करण्यात यश प्राप्त केलंय. प्रॉपर क्रिकेटिंग शॉट. पाण्यामध्ये चेंड 6 धावांसाठी षटकार. पुन्हा एकदा सरळ. कोणी खेळाडू आहेत? एक खेळाडू आहे. एकच धाव. वेग भन्नाट आहे जमीरच्या चेंडूवरती, गोलंदाजीवरती. 19 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. 19 रन्स ऑन स्कोर बोर्ड. अजून एक धावसंख्या कार्पेटच्या साहाय्याने खेळाडू तिथे आहे. एकच धावांनी संतुष्ट व्हावं लागेल. IPL ला वेळ आहे, पण ह्या प्रेमनगर विनस ग्राउंड मध्ये हे IPL हे युद्ध सीझन 7 चालू झालेलं आहे. टेनिस क्रिकेट डॉट च्या माध्यमातून YouTube लाईव्ह आपण ही स्पर्धा पाहतोय. पुन्हा एकदा सरळ दिशेने खेळाडू आहेत, जाऊ शकत नाही. 1 बाउन्स, 4 धावांसाठी चौकार. ट्वेंटी फोर.
24 रन्स. चला 24 धावा धाव पलकवरती आपण पाहतोय. पुन्हा एकदा आखूड टप्प्याच्या चेंडू पुल केलाय. पुन्हा एकदा खेळाडू आहे, संधी आहे का? आणि झेल सुटलाय. प्रयत्न चांगले होते अमितला पहिल्या चेंडूवरती ते 25. पुन्हा एकदा बिग हिट. पाहूया काय होतं या चेंडूवरती. आणि हाय चेंडू जातोय आउट ऑफ द पार्क. 6 धावांसाठी षटकार सूरजच्या बॅट मधून निघलाय हा दमदार षटकार. पूर्ण टीम खुश आहेत, सराहना करत आहेत फलंदाजाच्या चौकार षटकाराची. चांगली गोष्ट आहे की आपल्या सर्व जे खेळाडू आहेत त्यांना प्रोत्साहन देत असताना पूर्ण टीम. पुन्हा एकदा कमी गतीने टाकलेला चेंडू. चतुर 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 गेंदबाज. काय जबरदस्त व्हेरिएशन केलंय पा. स्लॉट मध्ये चेंडू दिला तर त्यांनी पाहिलं की काही ना काही दुसऱ्या चेंडूवरती काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न आणि त्याच्यात तो सक्सेस झालाय. पुन्हा एकदा व्हेरिएशन. पुन्हा एकदा ते चित्र. रन घेण्याचा प्रयत्न. व्हाईट बॉल इथं पंचाचा निर्णय देखील आहे पण रनआउटची संधी सोडणार नाही. अजून एक रनआउट. अमित नवीन फलंदाज. पुन्हा एकदा व्हेरिएशन. काय जबरदस्त गोलंदाजी. सुंदर गोलंदाजी. टीमची धाव संख्या 32 रन्स. पुन्हा एकदा चेंज ऑफ पेस. आता स्लॉट मध्ये चेंडू आहे. कब तक बचोगे हमसे हे ओळखलं फलंदाजाने. इस बार नहीं बचे. पाले में गेंद थी, भेज दिया आउट ऑफ द पार्क 6 रनों के लिए. एक तेरी तो एक मेरी. एक बॉल डॉट हुआ. डोंट वरी, अगली गेंद 6 रनों के लिए. एक और बेहतर स्ट्रोक. सीधा खेला बल्ले से. 1 रन पूरा. दूसरे रन के लिए जाएंगे, बिल्कुल जाएंगे. थ्रो अच्छा. और ये देखना है पूरी तरह सुरक्षित है यानी अंपायर का डिसीजन अभी भी पेंडिंग आते हुए. जी नहीं, यहाँ पर दोनों बल्लेबाज सुरक्षित. 2 रन की मदद से टीम का स्कोर बढ़ते हुए 4-0. 40 रन 40 धावा. आउट है. ओके ओके सॉरी. 39 रन. 40 विन है. 40 विन. अबे 6 ओवर है क्या 5 ओवर है? ओवर है लग रहा है. और एक ओवर है भाई. और एक ओवर है. और एक ओवर. 5 ओवर है. ओके ओके.
चला बॅट्समन पाठवायचे. इकरार गोलंदाजी एंडवर येते. इकरार अमित स्ट्रायकिंग एंडला अमित आणि नॉन स्ट्रायकर एंडला आपण पाहतोय जुनेद. अमित आणि जुनेद संध्याकाळच्या 17 आणि थंडी थंडी जी वारा आहे ते सुटलेला आहे आणि मैदानाच्या आतमध्ये गरमीचा माहोल. चला पहिला चेंडू रिवर्स डायरेक्टीचा मोका. सुरक्षित सुरक्षित सर्व काही घडतंय. रिवर्स घडतंय. रनआउटची संधी देखील तयार झाली होती. चेंडू जर का स्टंपला लागला असता तर कुठे ना कुठे कदाचित याच्यानंतरचा मैच वीरू 11 आणि RS 11 टॉस के लिए आना है इस मैच के बाद. वीरू 11 RS 11 कैप्टन रहेंगे तो टॉस के लिए आना है. चला 40 हवा बनवायच्या 5 षटकामध्ये एक सन्मानजनक स्कोर जे होतं ते बनवलंय आतापर्यंत आपण पाहतोय. पुन्हा एकदा रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. चेंडू जाईल का. खेळाडू तिथे आहे आणि एकच धाव. दोन्ही फलंदाजाने रिव्हर्स खेळत असताना एक एक धावाने आपलं खाते उघडलेले आहेत. फुलटॉस चेंडू आणि प्रयत्न चांगले होते आणि चेंडू जातोय 6 धावांसाठी षटकार.
4 रन। भाई जो गिरे वो कहाँ पर गए यार, कहाँ है वो बंदा? जबरदस्त थ्रो। चंदन भाई जहां पर भी है टॉस के लिए आना है। चंदन भाई मेरी आवाज अगर आप तक आ रही है तो टॉस के लिए आना है। पुन्हा एकदा हलक्या त्याने खेळला, खेळाडू आहे संडे, कॅच सुटली हातातून, प्रयत्न चांगले होते, नाराज आहे पण चांगलं होतं, जिथे संधीचं सोनं होतं पण थोडासा चेंडू हातातून निसटलाय. आता हे विकेट, ही चेंडू हातातून निसटलाय की मॅच हातातून निसटली हे येणाऱ्या काही क्षणामध्ये आणि ओव्हरमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. 24 चेंडू 4 ओव्हरमध्ये 26 धावा बनवायच्यात. 14 धावा झाल्यात धावफरकावरती. आपण पाहिलं होतं ते यांचा सामनाही देखील तो झाला होता उमर टीमच्या समोर. एक चेंडूमध्ये 2 धावा पाहिजे होत्या आणि त्यानंतर त्या अटीतटीच्या सामन्यामध्ये या टीमने तो सामना जिंकला होता. ए लड़का बाहर आ जाए, कौन है ये लड़का? हर्षद. चला पहिल्या षटकाच्या नंतर टीमची धावसंख्या 14. अजूनही सामना जिंकण्यासाठी 24 चेंडूमध्ये 26 धावा बनवायच्यात. हेलो. फुलटॉस चेंडू, खेळाडू तिथे नाहीये, काय जबरदस्त चतुर स्ट्रोक. फुलटॉस चेंडू, फक्त दिशा दिली 4 धावांसाठी. मौलाना इनामुल हक साहब जहां भी हो मंच पे आ जाएं. और RS11 के कैप्टन और हमारे वीरू 11 के कैप्टन जल्द से जल्द आ जाएं टॉस के लिए. जहां भी हो टॉस के लिए आ जाएं. टॉस पे डिले करेंगे तो 5 रन का पेनल्टी लग जाएगा गच्च से. इस मैच का टॉस हमारे मौलाना साहब के हाथों से उड़ाया जाएगा. पुन्हा एकदा हातातून चेंडू निसटलाय. कॉटन बोल्टचा मौका होता तिकडे, पण सोपं नसतं अशा प्रकारचे झेल पकडणं, कारण आपण रनअप करून येतो, गोलंदाजी शेवटच्या क्षणापर्यंत आपण रिलीज करतो, त्यानंतर अचानक तो चेंडू येतोय. चलो नेक्स्ट मॅच टॉस के लिए आना है प्लीज. पुन्हा एकदा रिवर्स, खेळाडू आहे, झेल होईल का? यस, झेल होईल. विकेटचं पतन. क्या पावर है हवा में, जितनी भी टीम है सबको हिला दिया है. कुणाल. कॉइन चलो कॅमेरा, कॅमेरामॅन, टॉस टॉसच्या इकडे कॅमेरा करायचे, फोकस करायचं आपल्याला. टॉस होतोय.
ये बच्चा लोग थोड़ा सा ना कैमरे से दूर रहना, आपको हटना है बेटा, सीधा कैमरा इधर। ओके टॉस उड़ाएगा उसका खेलना कंपलसरी है। हाँ जरा टॉस दिखाना है उधर पे, थोड़ा सा गैप रखना है, उमर गैप रखना है, वहां पे दिखना चाहिए भाई, थोड़ा सा सामने से, थोड़ा इधर आ जाए अतुल, थोड़ा उड़ाइए इकडे। हजरत। हाँ बस। हेड इज द कॉल एंड हेड इट इज। क्या लेंगे भाई? थोड़ी देर बाद बताएंगे। टॉस जीता है RS 11 ने। टॉस ते जितले डिसिजन पेंडिंग आहे। पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा चेंडू पुल केलाय, खेळाडू तिथे आहे जीत लाल, ज्यांनी गेल्या मॅच मध्ये आपल्या टीमला जिंकवलं होतं। बाईचा इशारा, क्या चाहिए? हो ही नहीं रहा उधर पे, आ ही नहीं रहा। पुन्हा एकदा पूल केलाय, खेळाडू तैनात, विकेटचा येईल पतन, अजून एक विकेट बाद। जुनेद बॅक टू द पॅव्हिलियन। अरे क्या गिरे रे भाई, वो मजबूत गिरे, लंगड़ी घोड़ी बन गए वो। इसके बाद करो मैच, इसके बाद कमेंट्री करो, इसके बाद कमेंट्री करो। रिलैक्स किए ना, 2 मैच कंटिन्यू किया। नए बल्लेबाज सलमान। लो लो छोटे भाई। अगला बल्लेबाज सलमान। सलमान अगर 3 सिक्स मारते हैं तो सलमान को लालू भाई रेती वाली की तरफ से 2000 का इनाम दिया जाएगा। हर सिक्स पे 2000 रुपया सलमान को दिया जाएगा। 3 सिक्स पे 2000, लालू भाई की तरफ से 3 सिक्स पे 2000, गौस भाई की तरफ से 3 सिक्स पे 2000 सलमान को। काफी डेंजर माहौल। उमर खान की तरफ से 5000 हैट्रिक पे। देखो भाई लोग, ये रस्सी के पास से थोड़ा दूर नहीं बैठ सकते हो क्या? रस्सी से 2 फुट पीछे बैठ जाओ भाई लोग। चला पुन्हा एकदा विकेट केलाय, टायमिंग कसा आहे, खेळाडू पाहत राहील, दोघांच्या मधून चेंडू फरार, 4 धावांसाठी चौकार। रन 26 रन।
चौकाराच्या मदतीने 26 धावा झाल्यात धावफलकावरती. अप्रतिम असा क्रॅकिंग स्ट्रोक. दोन्ही खेळाडूच्या मधून चेंडू फरार लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. पुन्हा एकदा पुढे सरकार. ओ हो हो हो, जबरदस्त पुढे येऊन खेळले. चहन केली आउट ऑफ द पार्क. 6 धावांसाठी. तीर की तरह सीधा गेंद को भेज दिया सीमा रेखा के बाहर. 6 रनों के लिए. कुणाल जबरदस्त ले में लग रही है. रन 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 1 मिनट. 32 रन और 1 बॉल बाकी है इस ओवर का. 5 बॉल हुआ है. 5 बॉल. सिंगल विकेट. सिंगल 4 और 6. 13 गेंदों में 8 रनों की आवश्यकता. कुणाल जबरदस्त लय मध्ये दिसतोय. चौकार षटकार ह्या ओव्हर मध्ये लावला. जीतलाल के थोड़ी सी जो नाम है उससे जीत दूर जाती हुई. एक बार फिर से खेल दिया खिलाड़ी वहां पर मौजूद. और व्हाट अ कैच. व्हाट अ कैच. कैच ऑफ द टूर्नामेंट. बारा चेंडू मध्ये 8 धावा. गेंदे बची है 12. रन बनाने हैं 8. और आजिम का आज का दिन बना है बड़ा ही खास. काय कॅच पकडली आहे. जबरदस्त कॅच. काय रिप्ले आणि काय जबरदस्त कॅमेरा वर्क आपण पाहतोय tenniscricket.in च्या माध्यमातून. एका हातामध्ये आणि त्याच्यानंतर जे बॅलन्स त्यांनी सांभाळलंय ना बाउंड्री लाईन वरती. वडा कॅच. जमीर स्ट्रायकिंग एंडवर. सलमान सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न. चेंडू डॉट. जमीर आलाय. कॅच पकडा यार. वडा कॅच. पुन्हा एकदा जबरदस्त अशी गोलंदाजी करत राहिला तर शेवटच्या क्षणापर्यंत आणि शेवटच्या चेंडूपर्यंत हा सामना होईल. बघितलं व्यवस्थित सुंदर कॅच. जबरदस्त कॅमेरा. सगळ्या अँगलने दिसले ते. सुपर कॅच. पुन्हा एकदा पुल केलाय. खेळाडू पळतोय. धाव करतोय. एफर्ट चांगला आहे. 2 धावासाठी निघालेत. रनआउटची संधी देखील आहे. पाहूया पंचाचा निर्णय पेंडिंग आहे. अपील करत आहेत. दबाव टाकण्याचा प्रयत्न आहे पण पंचांनी अजूनपर्यंत निर्णय काही दिलेला नाहीये. रिव्ह्यू घेतलेला आहे. थर्ड एम्पायर कडे. इथं आमच्या थर्ड एम्पायर आहेत. त्यांच्याकडे ते डिसिजन देण्यात आलेलं आहे. ही खरी चांगली गोष्ट आहे की
अशा अटीतटीच्या मध्ये आणि जे डिसिजन असतात जर का आपल्याला समजलं नाही तर थर्ड एम्पायर पण इथे दिलेला आहे, त्याचा पुरेपूर फायदा इथे करत आहेत. ए बच्चा लोग थोड़ा उधर खेलो. आझिमची ती कॅच चर्चेत राहील टेनिस क्रिकेटमध्ये. जेव्हा जेव्हा कॅच टेनिस क्रिकेटमध्ये जे पकडले असतात जबरदस्त कॅच, तर त्याच्यामध्ये ही कॅच सामील झाली आहे. त्या प्रकारची त्याने कॅच पकडली बाउंड्री लाईन वरती. आउट. थर्ड एम्पायरचा डिसिजन OUT आउट. शॉर्ट रन पण पळायला येतात बघा जरा. ओके व्हेरी फर्स्ट बॉल. ओके देख रहे. शॉट नहीं है. रनआउट है तो रनआउट है, शॉट नहीं है. 1 रन है. 33 रन. 9 गेंदों में 7 रन. बड़ा मैच. अटी-तटीचा सामना. अब स्टेज पर जितने भी बच्चे लोग हैं प्लीज थोड़ा नीचे उतरना है. स्टेज पे जितने भी बच्चे. चला जाऊया मॅचच्या दिशेने. 9 चेंडू मध्ये 7 धावा बनवायच्यात. अप्रतिम मॅच इथे रंगली आहे. मॅन इन ग्रीन अँड मॅन इन येलो च्या मध्ये हा सामना रंगलाय. सुपरहिट सामना. सुपरहिट प्रीमियर लीग, प्रेमनगर प्रीमियर लीग सीझन 7. ओहो वडा बॉल. अजून एक चेंडू डॉट. जबरदस्त बॉलिंग. दिल की धड़कने रोकने वाला ये मैच. उमर यहाँ पर आना है. चार चेंडू झालेत आणि 4 चेंडू मध्ये मात्र धावा दिल्यात 1. पुन्हा एकदा जडमध्ये टाकलेला चेंडू कार्पेटच्या सहाय्याने खेळाडू त्या मिड विकेट घेतो पळत येतो. एकदा पुन्हा केली बेस फिल्डिंग. 2 धावा पूर्ण केल्यात. पहा एक क्षण आहे आणि क्षणामध्ये तुम्हाला अशा चुका खूप महागात पडतील. 7 चेंडू उरलेत आणि 7 चेंडू मध्ये 5 धावा बनवायच्या आहेत. कंपल्सरी चेस आहेत. स्पर्धेचे रूल्स आहेत. आणि या रात्रीच्या डे नाईट मॅच मध्ये हे जे कपडे आहेत आणि या लाईट्स मध्ये ह्या ग्राउंड्स मध्ये जी सुंदरता या क्रिकेट टुर्नामेंटची आहेत ती सुंदरता सर्व खेळाडूंच्या अंगावरती जे कपडे आहेत ना ती दिसते. सर्व खेळाडू जे आहेत ना शोभून दिसत आहेत. पुन्हा एकदा बिग हिट. ओ वडा ओव्हर. काय फिनिश केलंय. सुरुवात तशी आणि एंड पण तसं केलेलं आहे. आता एक षटक संपले आणि मात्र 3 धावा दिल्यात. 6 चेंडू 5 धावा. कंपल्सरी चेस. सूरज अभी तो है नहीं, चांद निकला है, लेकिन ये सूरज यहाँ पर चमक गया. अब ये सूरज और कभी चमकेगा जब इसकी टीम इस मैच को जीतेगी तब. सूरज की बॉलिंग, अजीम की वो बाउंड्री लाइन पर वो कैच, इनका एफर्ट, इनकी बॉडी लैंग्वेज अब बता रही है कि ये मैच में है. हार मानी नहीं इस टीम ने. क्रिकेट अनिश्चितताओं का गेम है और आखिरी के बॉल तक कुछ कहा नहीं जा सकता. कंपल्सरी चीज 6 गेंदों में 5 रन की जरूरत. आप देख रहे हैं प्रेमनगर प्रीमियर लीग सीजन 7. बॉलर नेम सांगायचे हर्षद. एक निर्णायक ओव्हर घेऊन येतोय हर्षद.
7 चेंडू 5 धावा। ये चले हर्षद, पहली गेंद हवा में, खिलाड़ी उसके नीचे है क्या देखना, ये कैच होगा और ये गेंद हाथ से छिटक गई, खिलाड़ी दूर से भागे। नाराज यहाँ पर कि एफर्ट अच्छा था, खिलाड़ी बाउंड्री लाइन से बाहर आया था, सीधा भी कोई खिलाड़ी था लेकिन कॉल था उस खिलाड़ी का, दौड़ लगाई थी उसने, अच्छा एफर्ट था। हर एक कैच इंपॉर्टेंट है, जबकि आपके हाथों से अगर गेंद छू के निकलती तो ड्रॉप कैच मानी जाएगी, भले आप बाउंड्री लाइन से बाहर, बाउंड्री लाइन से भागे, आप 30 यार्ड में रहे, अगर गेंद हाथ को निकल के छिटक जाती है तो कैच ड्रॉप मानी जाती है। 5 गेंदें बची, 5 गेंदों में अभी भी 3 रन बनाने हैं। क्या मैच यहाँ पर घटता हुआ, 5 ओवर में 40 रन बनाने थे, जबरदस्त है यहाँ पर गेंदबाजी। सन्नाटा मैदान के चारों ओवर देख सकते हम। एक बार फिर से लेट कट खेलने का प्रयास, वड़ा बॉलिंग, अपील करे यहाँ पर स्क्वायर लेग अंपायर के ऊपर, यहाँ पर दबाव डालने की कोशिश, अपील में यहाँ पर जी नहीं, नकारा, यहाँ पर दबाव डालने की कोशिश थी, अच्छी सोच यहाँ पर विकेट कीपर की। अब 4 गेंदें बची और 4 गेंदों में रन बनाने हैं 3। बड़ा बॉलिंग, जबरदस्त गेंदबाजी होती हुई, 4 गेंदों में 3 रनों की जरूरत। चार गेंदे 3 रन, क्या जबरदस्त यहाँ पर मैच घटता हुआ। ये मजा है इस प्रीमियर लीग का, प्रेमनगर प्रीमियर लीग का। ये चले गेंदबाज, जड़ में डाली हुई गेंद, रन आउट का मौका हो सकता है लेकिन थोड़ी सी गेंद दूर रहते हुए दूसरे रन के लिए यहाँ पर बल्लेबाज निकल गए। अब ये क्या हो रहा है यहाँ पर, स्ट्राइक लेने के लिए यहाँ पर उत्सुक। अब देखना है कब तक ये निर्णय आपका सही है या गलत है। अब यहाँ तक आके विकेट का पतंग होना, यानी के नए फ्रेश बल्लेबाज आना। चला 3 चेंडू मध्ये 2 धावा बनवायच्यात, कंपल्सरी चेस, स्पर्धेचे रूल्स। पुन्हा एकदा हिट करण्याचा प्रयत्न होता, आता स्कोर लेवल आहे, 2 चेंडू मध्ये धावा बनवायच्यात 1। जबरदस्त सामना, काय सामना रंगलाय, काय ही आजचा दिवस जो इंटर च्या ज्या सुपर टीम होत्या त्यांच्यामध्ये आपण पाहतोय। खूप मेहनत घेतली आहे इकडे ऑर्गनायझर उमर, आफ्ताब, नजीर, सद्दाम, ह्या सर्वांनी खूप मेहनत घेतली, दिवस रात्र ह्या स्पर्धेला इथे आयोजित करण्यासाठी। सीझन 7 मध्ये देखील त्यांनी प्रवेश केला, त्याबद्दल त्यांचं मनापासून कौतुक असेल। सोपं नाहीये इथे स्पर्धा आयोजक करणं, आपल्याला सर्वांना बघावं लागतं, कॅमेरामॅन, यूट्यूब, स्कोरर आणि सर्व जे प्रेक्षक आहे सर्वांचं ध्यान ठेवावं लागतं। 2 चेंडू मध्ये 1 धावा, फिल्डिंग थोडेसे डिस्ट्रिक्ट आपण पाहतोय, सिली मिड ऑन मिड ऑफ, एक स्लिप घेतली आहे, एक वाईट स्लिप, थोडीशी पाठी आहे, मिड ऑन लो एक खेळाडू आहे। 2 चेंडू मध्ये 1 धावा, काय मॅच रंगली आहे पा। अटीतटीचा सामना कशाला म्हणतात तर याला म्हणतात, प्रेमनगर प्रीमियर लीग कशाला म्हणतात तर याला म्हणतात। ह्या रात्रीच्या समयामध्ये हे टीम, ही स्पर्धा काय रंगली पा, रंगबेरंगी हे कपडे। 2 चेंडू मध्ये 1 धावा बनवायचे, सिली मिड ऑन मिड ऑफ, एक स्लिप, बॅकवर्ड पॉइंट। 2 चेंडू 1 धावा, ओहो चेंडू बिगिट केलाय आणि षटकाराने सामना